चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲम्बिशन अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आज आपण गुणाकाराचे नियम पाहणार आहोत। भाग दुसरा असेल, महत्वाचे उदाहरणं याच्यामध्ये आपण क्लिअर करणार आहोत। गुणाकाराचे नियम भाग 2। काल आपण एक नियम पाहिला होता आणि आज आपण समोरचे नियम पाहणार आहोत जे की गुणाकाराचे आहेत। आणि गुणाकाराच्या नियमावर जर आपल्याला उदाहरणं सोडवता आले तरच आपण सहजपैकी सर्व उदाहरण सोडवू शकतो। यासाठी मी तुम्हाला नेहमी म्हटलेलं आहे की तुम्हाला प्रॅक्टिस महत्वाची आहे। जर तुमची प्रॅक्टिस नाही झाली तर तुमचं उदाहरण इथं चुकू शकते। याच्यासाठी स्पीड वाढवण्यासाठी गुणाकार आणि भागाकाराचे नियम तुम्हाला परफेक्ट करणं आहे। हा उदाहरण आहे तुमच्या स्क्रीनवर। पहिल्या क्रमांकाचं उदाहरण आहे 256 गुणिले 357 प्लस 744 गुणिले 357। या उदाहरणाला तुम्ही किती वेळात सोडवू शकता? पटापट कमेंट बॉक्स मध्ये टाकायचा ऑल क्लिअर आहे का, संपूर्ण आवाज वगैरे क्लिअर येत आहे का, यस और नो कमेंट बॉक्स मध्ये पटापट टाकायचा आहे तुम्हाला। आणि सोडवता येते का हा उदाहरण तेही सांगा। नसेल सोडवता येत तर किती वेळात आपण सोडवू शकतो हे उदाहरण मी तुम्हाला सांगतो। कारण काय आहे तर तुम्हाला गुणाकाराचे नियम माहीत असले पाहिजे। अशा परिस्थितीत आपल्याला कमी वेळात गुणाकार करायचा आहे। ओके, चला सांगा पटापट पटापट कमेंट बॉक्स मध्ये तुमचे आन्सर आले पाहिजेत। रेग्युलर आपले क्लास होत आहे। आता सर्वांचे लग्नाचे सीजन वगैरे सर्व काही संपलेलं आहे। क्लास आहे, भरती येणार आहे, रेडी राहायचं आहे। एनटीपीसी चे क्लासेस ज्यांनी म्हणजे एनटीपीसी चे फॉर्म ज्यांनी ज्यांनी भरलेले आहेत, एनटीपीसी चे पेपर सुरू होणार आहेत। ओके, नेम आणि सिटी आलेली आहे, कोणतं सेंटर आपल्याला आलेलं आहे ते आलेलं आहे आणि पेपर ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला रेडी राहायचं आहे। ओके, एनटीपीसी मध्ये आपल्याला 30 क्वेश्चन जे आहे 30 क्वेश्चन गणितावर राहतील, 30 क्वेश्चन आपल्याला बुद्धिमत्तेवर राहील आणि 40 क्वेश्चन जे आहे ते राहतील आपल्याला जीके वर। तर जीके मध्ये काय काय दिलेलं आहे मी काल आपल्या विद्यार्थ्यांना सर्वांना पाठवलेलं आहे की ज्यांनी ज्यांनी एनटीपीसी चे फॉर्म भरलेले आहेत त्यांना काय करायचं आहे। यस और नो कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे तुम्हाला फास्ट मध्ये। सर्वांचे आन्सर फास्ट येणं अपेक्षित आहे मला। काल सारखं कृपया करू नका, फास्ट आन्सर द्या। सोडवता येते का, नाही सोडवता येत असेल तर कशा पद्धतीने सोडवायचं तेही सांगतो तुम्हाला। काही घाबरण्याचं काम नाही, सहज पद्धतीने तुम्ही सोडवू शकता। याला पहा, काहीतरी ऑब्झर्वेशन करायचं आहे आपल्याला। काय ऑब्झर्वेशन होणार आहे या उदाहरणात? ऑब्झर्वेशन काय होणार आहे, कोण कोण आलेलं आहे एकदा चेक करू द्या। चला, हनुमान सर, पार्वती मॅडम, संध्या मॅडम, साधना मॅडम, निकिता मॅडम। या प्रश्नाला कसं सोडवणार, किती वेळात सोडवणार आहात? 256 गुणिले 357 प्लस 744 गुणिले 357। सर मी नाही, बसमध्ये आहे। चलो ओके ठीक आहे, तू बसमध्ये आहे तरी क्लासेस पाहून घे आणि नंतर जे आहे तुला सोडवायचं आहे। पहा कशा पद्धतीने सोडवणार आहोत चेक करा। इथं 357 तुम्हाला कॉमन दिसत आहे, इथं 357 कॉमन दिसत आहे। अशा वेळेस काय करायचं आहे तर 357 आपण एकच वेळा लिहिणार, 357। ओके, आता काय करणार आहोत तर यांची बेरीज करायची आहे। कोणत्या? जे विदाऊट संख्या आहेत, कॉमन नाहीत, त्यांची बेरीज करा। म्हणजे 256 प्लस प्लस आहे म्हणून प्लसच करायची 744 यांची बेरीज करा, किती होते? 6 4 10 0 हातच्याला 1, परत 6 4 10 0 हातच्याला 1, इथं किती झाले तर मग 10। मग अशा वेळेस काय करणार, यांची बेरीज जी आहे ही बेरीज आलेली आहे 1000। ओके, 1000 बेरीज आली म्हणजे पहा काय करणार आहोत तर 357 गुणिले 1000 डायरेक्टली आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे। 357 गुणिले 1000 काय करणार, 3 शून्याशी 3 शून्य 1 2 3 आणि 357 1 357 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। किती वेळात काढलेलं आहे मी पहा। तुम्ही गुणाकारात करत बसले असाल पण मी किती वेळात सोडवलेलं आहे। समजलं का तुम्हाला कशा पद्धतीने सोडवायचं आहे? यस और नो कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं तुम्हाला। समजलं का? कमेंट बॉक्स मध्ये टाका। समोरचं उदाहरण तुम्हाला देणार आहोत,
हा उदाहरण समजलं का? काय करायचं आहे, कॉमन संख्या कोणती आहे ती एकच वेळा लिहायची आहे, एकच वेळा लिहायची, आणि जी अनकॉमन संख्या आहे ओके त्यांची बेरीज करायची आहे. बेरीज केल्याच्या बाद आपल्याला काय करायचं आहे, बेरीज केली, बेरीज आली होती 1000, म्हणजे 357 गुणिला 1000 ओके गुणिला 1000. तर केलं तर आपण या प्रश्नाचं उत्तर सहज सोडू शकतो. हे जे आहे राऊंड फिगर संख्या आहे, जेवढे शून्य आहेत तेवढे शून्य लिहून घ्यायचे, आणि एक उरलेला आहे तर 357 एक 357. समोरचं उदाहरण तुमच्यासाठी आहे, सोडवायचं आहे. किती वेळात तुम्ही सोडवू शकता? समोरचं उदाहरण तुम्ही किती वेळात सोडवू शकता? चला फास्ट पैकी आन्सर आले पाहिजे. 578 गुणिला 479 प्लस 479 गुणिला 421. कसं सोडवणार? चला पटापट आन्सर आले पाहिजे. केवढंही मोठं उदाहरण द्या, फक्त आणि फक्त तुम्हाला माहित आहे की आपल्याला उदाहरण सोडवण्यासाठी काय करावं लागते, तर ते माहित असली पाहिजे, मगच लवकर आपल्याला उदाहरण सोडवता येते. बघा लवकरात लवकर, एवढा वेळ नाही लागला पाहिजे. काय करणार आहोत, इथं कॉमन संख्या दिसा लागली आपल्याला 479 479, हे एकच वेळा लिहायची. 479 गुणिला या दोघांची बेरीज आपण कंसात करू, 578 प्लस 421 ओके. यांची बेरीज किती होणार आहे? 9 9 5 आणि 4 9, म्हणजे काय, तर 999 हे याचा गुणाकार येणार. मग तुम्हाला माहित आहे की गुणाकार करत असताना आपण कशा पद्धतीने घेत असतो, गुणिला 9 9 9. आता तुम्हाला माहित आहे ना, मी तुम्हाला शिकवलेलं आहे की इथं जर 999 या पद्धतीने गुणाकार आला तर काय करणार, याच्यातून नेहमी एक वजा करणार. शिकवलेलं आहे, आपला दिमाग लागला पाहिजे की आपल्याला करायचं काय. याच्यातून एक कमी केलं तर किती उरते, इथं 4,478 उरतात, बरोबर आहे. 478, आणि या 478 ला याच्यातून वजा करा. किती वेळ लागते? एक उरला, 2 उरले, 5 उरले. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. किती वेळ लागला या प्रश्नाला सोडवायला? यस और नो कमेंट बॉक्स मध्ये टाका. समजलं का? आता सोडवता येईल का? आता सोडवता येईल का? यस और नो कमेंट बॉक्स मध्ये टाका. समोरचं उदाहरण देतो अजून, कारण गुणाकाराचे नियम तुम्हाला समजले पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला पोस्ट क्रॅक करता येत नाही. कोणती पोस्ट पाहिजे असेल तर तुम्हाला समजलं पाहिजे कशा पद्धतीने सोडवायचं. फास्ट क्विक रिप्लाय, क्विक द्या, फास्ट रिप्लाय आले पाहिजे. स्वप्नील राठोड सर, आरती मॅडम, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. समोरचं उदाहरण तुमच्यासाठीच आहे, सोडवा. या प्रश्नाला किती वेळात सोडवू शकता? फास्ट क्विक आन्सर आलं पाहिजे. दोन चार नियम आपल्याला एकदाच लावता आले पाहिजे तरच सोडवू शकतो. पेपरमध्ये असेच क्वेश्चन येतात जे की टीसीएस आयबीपीएस विचारत आहे. ओके,
आणखी नियम पाहणार आहोत आपण समोर बी. हा उदाहरण सोडवता येते का तुम्हाला चेक करा. कमेंट बॉक्समध्ये तुमचे आन्सर आले पाहिजे फास्ट. बघा, तुम्ही जोपर्यंत कमेंट बॉक्समध्ये आन्सर देत नाही लवकर लवकर, त्याशिवाय इंटरेस्ट येणार नाही, हे समजून घ्या. चला, पार्वती मॅडमचा आन्सर आलेला आहे. चलो, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. इथं कॉमेंट कॉमन संख्या दिसायला लागली तुम्हाला, ही बरोबर आहे. काय करणार, 488 एकदाच लिहिणार आपण. ओके, मग यांची काय करणार, बेरीज करणार अनकॉमन संख्येची. मग हे झाले किती, तर 603 प्लस 397. ओके, याची बेरीज करा. कशा पद्धतीने येईल बेरीज, 7 आणि 3 10 शून्य, हातच्याला 1, 10 शून्य, हातच्याला 1, 6 आणि 4 10, म्हणजे हे झाले 1000. तर सरळ सरळ गुणाकार करायचा आपल्याला, 488 गुणिला 1000. ओके, तुम्हाला सांगितलेलं आहे की इथं काय येईल, 3 शून्याशी 3 शून्य, 1 उरलेला आहे. आता 488 1 488. पार्वती मॅडम चेक करून घ्या, काही गडबड नको, काही गडबड नको. आपल्याला प्रश्नाचं उत्तर पटापट सोडवता आलं पाहिजे. चला, आता समोर एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे, कशा पद्धतीने सोडवणार पहा. सोडवा. हा उदाहरण तुम्हाला सोडवायचं आहे. एक प्रॅक्टिससाठी एक्स्ट्राचं दिलेलं आहे. तुम्ही किती वेळात सोडवू शकता त्याला, तुम्ही किती वेळात सोडवू शकता. असले उदाहरण सोडवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर प्रॅक्टिस भरपूर असली पाहिजे. काल मी काही नियम सांगितले, आज काही नियम आहेत. समोर बी आपल्याला भागाकाराचे नियम शिकायचे आणि एकदम स्पीड नंतर आपल्याला समोर जायचं आहे. भागाकाराचे नियम, गुणाकाराचे नियम जर तुम्हाला कळाले तरच तुम्ही सहज सोडवू शकता. स्वागत आहे अंजना मॅडम, बऱ्याच दिवसानंतर आलेले.